नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला घडामोड महत्त्वाची आहे। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारण्याची तयारी करते। गुरुवारपर्यंत आक्षेप असणाऱ्या उमेदवारांनी पुरावे जमा करावे, वकिलांची फौज तयार करू असे निर्देश शरद पवार आणि ठाकरे गटाने दिले। दुसरीकडे लोकसभेच्या निकालाचं स्वागत करणारे आता अविश्वास कसा काय दाखवतायत असा प्रश्न भाजपने केलाय। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। मग हे 10,000 मतं वाढली कशी, कुठून आली मतं? झालं मतदान 2,80,000 आणि मोजणी केलेली मतं 2,79,000। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा। मोदी आता ईव्हीएम मशीन विरोधात एल्गार पुकारण्याची शक्यता आहे। अनेक मतदारसंघातील निकाल धक्कादायक असल्याची तक्रार घेऊन उमेदवार शरद पवार यांच्याकडे दाखल झाल्यानंतर वकिलांची टीम तयार करण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले। कुणीही मागे हटू नका असं सांगत ठाकरे गट आणि काँग्रेसनेही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले। हरियाणा लिया, जम्मू कश्मीर लिया, महाराष्ट्र लिया, झारखंड लिया, ताकि आपको शक ना है। क्या बोलेंगे, अरे झारखंड में तो जीते ना तुम ईवीएम पे। मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है, वो हमेशा दे देंगे आपको और बड़ा चुनाव खा के लेके जाएंगे। जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह कुछ चुनाव हुए वो हम जीत लिए, हम भी हवा में चले गए। नहीं ईवीएम बराबर। ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है। थोड़ा सा दाना डालो, एक पंछी उड़ा डालो और इधर से बड़ा हाथी खींच लो। विरोधक आता रडीचा डाव खेळताना दिसतायत। कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळेला ईव्हीएमवर संशय नव्हता। झारखंडला जिंकले तिथे हेच ईव्हीएम होतं आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ईव्हीएमवरच झाल्या। आपापल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी मग जे आपली मागणी आहे ती भूमिका त्या ठिकाणी मांडावी। निवडून आले तिथे काय बॅलेट पेपर होते का? ईव्हीएम विरोधात मविया आक्रमक। ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरेंची बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या गोंधळाबाबतचा पाढा ठाकरेंसमोर वाचला। सूत्र: पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना। किमान 5% व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करण्याच्या पराभूत उमेदवारांना सूचना। आता मागे हटायचं नाही, लढायचं। पराभूत उमेदवार आमदारांना शरद पवारांचा संदेश। ईव्हीएम संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांचा वायबी चव्हाण सेंटरवर झालेल्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याच्या शरद पवार यांच्या उमेदवारांना सूचना। गुरुवारपर्यंत व्हीव्हीपॅटच्या तपासणीसाठी वेळ असल्यानं मतांची तपासणी करा, पवारांच्या सूचना। पोस्टल आणि ईव्हीएम मशीनमधल्या मतांच्या फरकावरूनही विविध चर्चा रंगतायत। लोकमत समूहाचे करण दर्डा यांनी ट्विट केलेल्या आकडेवारीत पोस्टल मतांची सरासरी काढल्यास मविया पुढे दिसते, मात्र ईव्हीएम मोजणीत महायुती पुढे गेली आहे। निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या नोकरदार वर्गासाठी पोस्टल मतांची सुविधा असते। त्यांना जुन्या पद्धतीनुसार पेनानं नावापुढे टिकमार्क करून मतदान करावं लागतं, तर ईव्हीएम मध्ये बटन दाबून मतदान होतं। भाजपनं 149 जागा लढवल्या, त्यापैकी पोस्टल मतांमध्ये 84 उमेदवार आघाडीवर आहेत। शिंदेंच्या 81 लढलेल्या जागांपैकी 29 पोस्टल मतांमध्ये पुढे आहेत, तर दादांच्या 59 पैकी 24 उमेदवारांना पोस्टल मतांमध्ये लीड मिळाले। मवियात काँग्रेसनं लढवलेल्या 101 जागांपैकी 56 ठिकाणी पोस्टलमध्ये उमेदवार पुढे आहेत। ठाकरेंच्या 95 जागांपैकी 36 जागी पोस्टल मतांमध्ये आघाडी आहे, तर शरद पवारांनी लढवलेल्या 86 पैकी 40 जागांवर पोस्टल मतांमध्ये उमेदवारांना आघाडी आहे। थोरातांचा निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता। बऱ्याच ठिकाणी झालेलं मतदान आणि ईव्हीएमवर जे मतदान दाखवलं त्याची आकडेवारीची तफावत आपल्याला पाहायला मिळाली। हे जर सगळं पाहिलं तर हे कुठंतरी शंकास्पद आहे। माझ्या मतदारसंघातले तर असे काही गाव आहेत जे गाव मला 1,000-1,500 मताधिक्य देणारे गाव, तिथं मला 100 मताचं लीड मिळालं। जयंत पाटील साहेबांसारखा नेता, राज्याचं नेतृत्व करणारा जो माणूस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार
ते जयंत पाटील साहेब एक 10-11 हजार मतांनी निवडून आले। हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे। जब लोकसभा में इतनी सीटें आपको मिली थी तब हमने ये सवाल नहीं उठाया था। जब जब आपकी सरकार जहाँ आती है वहाँ तो मतलब मशीन अच्छी रहती है, या हमको ज़्यादा सीटें मिलती है वहाँ मतलब मशीन खराब होती है। ये तो मतलब डेमोक्रेसी को खतरा पैदा करने की भूमिका इनकी है। अगर डेमोक्रेसी मानते हैं तो मैंडेट मानना ही चाहिए। और ये मशीन खराब थी, ये खराब थी। जब लोकसभा में हमने बोले थे कि भाई ये मशीन खराब है, ये मशीन ठीक है, ऐसे हम बोले थे। और इसीलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र में हमें बहुत बड़ी जीत मिली है, हैट्रिक मिली है। वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 288 पैकी 95 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मध्ये झालेले मतदान यात तफावत समोर आली आहे। 76 मतदारसंघात 20 तारखेला जितकं मतदान झालं त्याहून कमी मतं निकालाच्या दिवशी ईव्हीएम मध्ये निघाली, तर 19 मतदारसंघांमध्ये जितकं मतदान झालं होतं त्याहून जास्त मतं ईव्हीएम मधून मोजली गेली। असे एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आकड्यांमध्ये तफावत आहे। पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदान झालं 3,65,055 आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर ती येते 3,74,547 म्हणजे तब्बल 9,492 मताचा फरक आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही, आम्ही हे वापरत नाही, आम्ही ते वापरत नाही। स्टँड अलोन मशीन असते, स्टँड अलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असतं, पण कॅल्क्युलेटरमध्ये 2+2 4 येतात, कधी 5 येत नाहीत। मग हे 10,000 मतं वाढली कशी, कुठून आली मतं? मवियानं कन्नडमधल्या तळनेर गावातलं एक उदाहरण देत प्रश्न विचारले। या गावात 396 मतदारांपैकी एकूण 312 मतदान झालं। त्यात ठाकरे गटाला 194, शिंदे गटाला 326 आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना 104 मतं पडली। जर गावात एकूण मतदान 312 झालंय तर 624 मतं कुठून आली? लवकरच असे प्रकार उघड करू असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। आमचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, स्पष्टता आली पाहिजे। इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही। एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारला दाखवावं एवढीच आमची विनंती आहे। खोटारडेपणाचा कळस आहे। जेव्हा लोकसभेमध्ये 33 जिंकल्या, म्हणजे महाविकास आघाडी जिंकली, तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती। म्हणजे लोकांनाही वाटलं की महाविकास आघाडीचे लोक खोटं बोलतात, म्हणून जनतेने त्यांची साथ सोडली आहे। डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकते जनतेला वाटलं आणि म्हणून डबल इंजिन सरकारला मतं दिले आहेत। 33 लक्ष मतं कमी झाले महाविकास आघाडीचे, अजूनही सुधारत नाही आहे। खरं त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे आणि पुढच्या काळात त्यांनी यासाठी विचार केला पाहिजे, विचारमंथन केलं पाहिजे। नाशिक जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना जवळपास सारखीच मतं कशी पडली याची आकडेवारी टाकत रोहित पवार यांनी सवाल केलाय। नांदगावात सुहास कांदेंना 1,38,068 मतं पडली। सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांना 1,38,565 मतं, दिंडोरीत झिरवाळांना 1,38,622, येवल्यात भुजबळांना 1,35,023, इगतपुरीत खोचकरांना 1,17,575, कळवणमध्ये नितीन पवार यांना 1,19,191, निफाडमध्ये दिलीप बनकर यांना 1,20,253, नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले यांना 1,56,246, मालेगावात दादा भुसेंना 1,58,284, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे यांना 1,59,681 मतं पडली आहेत। नाशिकमधल्या काही जागांवर 1,38,1,38,1,38 पुढे काय वाढवले ते वाढवले, 1,5,1,5,1,5 पुढे काय वाढवले ते वाढवले, म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलाय आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालेलं आहे। 2,40,000नी चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1,00,000नी मागे जाते। एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळ्या खायच्या जातात आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे, जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मतं एवढी मतं एवढी मतं एवढी मतं।
मावळच्या मतदानाच्या आकड्यांवरही शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय। खुद्द अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांना विजयाची खात्री नव्हती असं अजित पवारांनी म्हटलं। मात्र सुनील शेळके 1,08,000 मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदनही केलंय। दाखव केलं तुझी तर बार ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला। मोदी साहेबांची आमच्या इथं सभा, सगळे आमदार आतमध्ये आणि ह्याला आतच कोणी घेईना। शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे, त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे। त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं त्या कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या। मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली, तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला, कारण भाजप टोटली विरोधात आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलंय। आणि वोटिंगच्या दिवशी म्हणला मी 1 लाखाने निवडून देणार। अरे म्हणलं काय रे तू सीट गेलं काय सांगतो, कितीने आला? 1,08,000 माझ्यापेक्षा जास्त मावळमध्ये झालं मतदान 2,80,000 आणि मोजणी केलेली मतं 2,79,000, म्हणजे 1,000 कमी झाली, इथे 1,000 वाढली। असं आहे की स्टँड अलोन मशीन म्हणजे इट हैज टू बी लाइक अ कैलकुलेटर। टोटल वोटिंग का ना तुम्हारे पास परसेंटेज है, आंकड़ा है, और बाद में तुम खोले आंकड़े तो आंकड़े में दिखाई दिया कि भाई ये कम है और ये ज्यादा है, तो कैसे ज्यादा हुए? तो यही तो सवाल है हमारा, कैसे हुए? दहिसरमधील मनसेचे पराभूत उमेदवार यांनीही ईव्हीएमवर संशय घेत मोठा आरोप केलाय। आपण ज्या प्रभागात राहतो तिथे 1,000 मतांमध्ये फक्त 2च मतं कशी मिळाली? घरात पत्नी आणि आईनं सुद्धा मला मतदान दिलं नाही का, असा प्रश्न मनसेच्या राजेश येरुणकर यांनी विचारलाय। मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं, म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, मी स्वतःला मतदान केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय, आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नकोय, आम्हाला बदल करायचा आहे, पण मतदान गेलं कुठे? ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।